नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे. अगदी आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तर बघा इथे मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. म्हणजे फक्त आता या ब्लाऊजची आपली फिटिंगच बाकी आहे. पाठीमागचा भाग वगैरे मी ते सगळं तयार करून घेतले. बघा पाठीमागचा भाग असा वर्कवाला आहे आपला. तर मी इथे त्याला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजेच तुम्हाला परत ब्लाऊज फिटिंग करायला अडचण येणार नाही. तर इथे बघा मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे. किंवा तुम्हाला मेजरमेंट माहित असेल तर तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे, हे बघा ब्लाऊज ठेवायचं आहे. असं उलट ब्लाऊज करायचं आणि बघा अगदी न मार्जिन घेता कडेने शिलाई मारत घ्यायची आहे. सर्वात आधी न मार्जिन करता इथे कडेने शिलाई टाकत घ्यायची आहे. बघा अगदी कडेने. तर इथे बघा अगदी मी कडेने शिलाई टाकत घेतलेली आहे आणि या बाजूने सुद्धा अगदी कडेने शिलाई टाकत घेतलेली आहे. आता बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, हे बघा ही कमर मोजून घ्यायची आहे. जी आपली मापाचं ब्लाऊज आहे आपलं, तर त्याची सर्वात आधी कमर मोजायची आहे. तर बघा अशा पद्धतीने ठेवायचा टेप आणि असं करत करत ब्लाऊज आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते असं व्यवस्थित पकडायचं आहे. फिट पकडायचं आहे दोन्ही सुद्धा, टेप आणि ब्लाऊज. हे बघा अशा पद्धतीने असं करत करत मोजत घ्यायचं किती आलेलं आहे आपलं ब्लाऊजची कमर. तर इथे बघा 25 पॉइंट आणि 2 लाईन आलेला आहे आपलं. ठीक आहे. तर 25.5 ला सुद्धा कमी आहे. तर 25 पॉइंट आणि 2 लाईन. तर जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा ज्या पद्धतीने आपण मापाच्या ब्लाऊजचं मोजलं सेम त्याच पद्धतीने मोजायचं. ठीक आहे. हे बघा 25.2 लाईन जिथे येतं आपलं तिथे करायचं मार्जिन. ठीक आहे. हे बघा स्पष्टपणे दिसलं पाहिजे तुम्हाला. त्यानंतर काय करायचं आता, हे बघा हा जो कपडा आहे इथपासून इथपर्यंत एकदा फोल्ड मारायचा. आलं लक्षात? अशा पद्धतीने एकदा फोल्ड मारायचा आणि परत एकदा फोल्ड मारायचा. हे बघा 4 फोल्ड केलेला आहे इथे मी. आणि त्यानंतर हे मोजायचं आहे. तर बघा 1.5 इंच. ठीक आहे. बघा बरोबर 1.5 इंच आलेला आहे. आपण जेवढा कपडा तिथे शिलाईमध्ये सोडला तर तेवढा ॲक्युरेट इथे आलेला आहे. तर 1.5 इंच घ्यायचं सरळ सरळ इथे मार्जिन. बघा अशा पद्धतीने. हे बघा 1.5 इंच इथे आणि 1.5 इंच या बाजूने. तर बघा 1.5 इंच इथे आणि 1.5 इंच दोन्ही बाजूने आपण मार्जिन करून घेतलेला. आता काय करायचं आहे, स्लीवचं मार्जिन करायचं आहे. म्हणजे बाहीचं मार्जिन करून घ्यायचं. तर हे बघा हे घेतलेलं आहे आपण मापाचं ब्लाऊज. तर मापाच्या ब्लाऊजच्या बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने किती दंडघेर आहे ते बघून घेऊया सर्वात आधी. हे बघा 5 इंच आणि 2 लाईन म्हणजे 5.25 इंच. हे बघा 5 इंच आणि 2 लाईन बरोबर इथं आपलं मार्जिन आलेलं आहे. तर काय करायचं, जेवढं आलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. बघा 5 इंच आणि 2 लाईन बरोबर टेप ठेवायचा. ठेवताना व्यवस्थित ठेवायचा आणि नंतर इथे मार्जिन करायचं. आलं लक्षात? आता बघा आता काय करायचं, त्या बाजूने सुद्धा बाहीच्या अशाच पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं. आणि हे बघा आता ही जी लाईन आहे सर्वात आधी जिथपर्यंत आपली बाही जॉईंट आहे, हे बघा आपण बाही जॉईंट केलेली तिथपर्यंत अशी सरळ येऊ द्यायची आहे. बघा अशी सरळ मार्जिन. हे बघा इथपर्यंत सरळ आलं आणि त्यानंतर हे बरोबर असं जाऊ द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन आली पाहिजे. आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ती सरळ आली पाहिजे. म्हणजेच तुमची फिटिंग असं समजायचं आहे बरोबर आली. ठीक आहे. तर त्यानंतर काय करायचं, हे बघा व्यवस्थित असं पकडायचं आणि ही मार्जिन लक्षात ठेवून ही लाईन जी आपण क्रिएट केलेली आहे त्याच्यावर बरोबर आपल्याला इथे टिप टाकत घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे सरळ टिप आलेली आहे. बघा इथे कुठे वाकडी इकडी टिप आलेली नाही. तर त्यानंतर इथे 1 ते 2 ते 3 शिलाया टाकून घ्यायच्या आहे. तुम्हाला जर 4 पाहिजे असेल तर 4 टाका. शक्य तर मी 3च टाकत असेल, 3 असल्या तरी बस झाल्या. हे बघा 1 इथे टाकायची आहे मधोमध. म्हणजे काय होतं, कस्टमरला जर ढिल्लं किंवा फिट जर झालं तर 1 शिलाई उघडून ते आपल्याकडे परत ब्लाऊज सुद्धा आणत नाही. त्यामुळे इथे 4 शिलाया ठेवायच्या. एक कडेची
एक बघा लगे अगदी ह्या दोन्ही 90-90 ठेवायच्या आहे आणि ही थोडीशी अंतर असली तरी चालेल. ठीक आहे. बघा आता हे बघा फिनिशिंग बघा, हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग आपल्या, हे बघा बरोबर कमरेला कमर जॉईन झालेली आहे. बघा इथे सुद्धा बघा पार्ट बरोबर बाहीला बाही जॉईन झालेली आहे बघा. तर बघा पूर्ण फिनिशिंग बघा, तुम्ही नंतर बोलू. तर बघा ही आहे आपली पाठीमागच्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि ही आहे फ्रंट ब्लाऊजची. बघा पूर्ण ब्लाऊजचा जर तुम्हाला शिलाईचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी कमेंटनुसार नक्कीच अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती घेऊन येईल. कटिंगची सुद्धा आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे आणि शिलाईची सुद्धा टाकलेले आहे. तरी पण तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जर अडचण येत असेल तर मला कमेंट करा.